चोपडा तालुक्यातील अडावद व आंबाडे ग्रामपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी तसेच सनपुले ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीचे मतदान मंगळवार, एप्रिल 28 रोजी पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आज तहसील कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये ईव्हीएम मशीनसह आवश्यक निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले। या पोटनिवडणुकीसाठी एकूण 48 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस व होमगार्ड यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली। ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2026 अंतर्गत चोपडा तालुक्यामध्ये 3 गावांना पोटनिवडणुका संपन्न होत आहेत। यासाठी नियुक्त मतदान पथकांना आज साहित्य वाटप आणि प्रेषण पार पडले। यामध्ये प्रामुख्याने अडावद इथे एका जागेसाठी, अंबाडे खरत ग्रामपंचायतीला एका जागेसाठी आणि सनपुले येथे लोकनियुक्त सरपंचसाठी मतदान उद्या दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत पार पडणार आहे। सर, यासाठी किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? यासाठी एकूण 48 कर्मचारी नियुक्त केले असून सर्व मतदान पथकांमध्ये 1 मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, प्रदानशील मतदान केंद्रावरती काही महिला अधिकारी आणि शिपाई संवर्ग अशी नेमणूक केली असून पोलीस विभागाने देखील प्रत्येक केंद्रावरती 1 पोलीस शिपाई किंवा होमगार्ड दिलेला आहे। त्यासोबतच क्षेत्रीय अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी देखील या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे।